पीसीओएस मध्ये सुद्धा नॅचरल प्रेग्नन्सी राहू शकते का? तर हो, नक्कीच. पीसीओएस असून सुद्धा तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी राहू शकते बरं का. आजही जेव्हा मी ओपीडी मध्ये इन्फर्टिलिटीचे 10 पेशंट्स पाहते, त्यापैकी 7 जणांना पीसीओएस असतं. पीसीओएस मुळे नेमक्या काय अडचणी येतात? पीसीओएस हे इन्फर्टिलिटीचं, वंध्यत्वाचं मुख्य कारण असू शकतं. पीसीओएस मध्ये नेमकं गर्भधारणेला काय काय अडचणी येतात? तर ओव्ह्युलेशन प्रॉपरली होत नाही. पीसीओएस मध्ये ओव्हरीमध्ये एक बनण्याऐवजी छोटे छोटे पाण्याचे बुडबुडे म्हणजे सिस्ट बनले जातात आणि ओव्ह्युलेशन होत नाही. त्याचप्रमाणे तयार झालेल्या एगची क्वालिटी ही खराब असते. आणि आपण पाहिलं की पीसीओएस मध्ये पिरियड्स हे इरेग्युलर असतात, त्यामुळे प्रॉपरली आपण ओव्ह्युलेशन पिरियड हा नॅचरली कॅल्क्युलेट करू शकत नाही. आणि जरी ओव्ह्युलेशन झालंच, एक क्वालिटी जरी चांगली असेल, काही वेळेला गर्भपिशवीमध्ये गर्भ रुजण्यासाठी जे अस्तर बनलं जातं त्याची क्वालिटी खराब असते. जेव्हा आपल्याला पहिल्यांदा लक्षात येतं, जेव्हा तुमचा पहिल्यांदा पीसीओएसचा रिपोर्ट येतो, तेव्हा काय म्हटलं जातं की हे तर खूपच कॉमन आहे, आजकाल सगळ्यांनाच पीसीओएसचा रिपोर्ट येतो. मग त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. इथेच तर मोठी चूक होते ना. ज्या दिवशी तुम्हाला पहिल्यांदा लक्षात येईल की मला पीसीओएस आहे, त्या क्षणापासून, त्या दिवसापासून त्याच्यावर काम करणं चालू करा. म्हणजे काय करायचं, तर तुमच्या नियरेस्ट गायनेकोलॉजिस्ट कडे जाऊन त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट घ्यायची, कोणते मेडिसिन्स घ्यायचे, जीवनशैलीमध्ये काय बदल करायचे, तुमच्या खाण्यापिण्यामध्ये काय चेंजेस करायला हवे, स्ट्रेसफुल आयुष्य कसं जगलं पाहिजे हे जाणून घ्या. पेशंटचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की मॅडम आता पीसीओएस आहे, प्रेग्नन्सी राहत नाही, मला खूप सारी औषधं घ्यायला लागतील, मेडिसिन्स घ्यायला लागतील, त्याचा काही साईड इफेक्ट होईल का? तर हार्मोनल मेडिसिन्स घेतल्याचा साईड इफेक्ट हा नक्कीच काही प्रमाणात असतो, पण त्यावेळेला प्रेग्नन्सी राहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. मग आपण यातनं बाहेर कसं पडू शकतो? आपण या औषधांचे साईड इफेक्ट टाळू शकतो का? आणि पीसीओएस मध्येही नॅचरल प्रेग्नन्सी राहू शकते का? तर हो, नक्कीच. जर ज्या दिवशी आपल्याला समजेल की मला पीसीओएस आहे, त्या दिवसापासून जर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ट्रीटमेंट घेतली, जीवनशैलीमध्ये काही बदल केले, तर नक्कीच पुढे चालून आपल्याला प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट घ्यावी लागणार नाही आणि प्रेग्नन्सी ही नॅचरल वेनी राहू शकते.